आता घर पण लय झालेले आहेत इथं. होय, इथं घर पण चांगली झाली तिथं. हे ना ह्यांच्या आरतीला लवकर येते. ते आम्ही बेलगावला आलतो त्याच्यामुळे थोडासा म्हणलं शूट घ्यावा. आता काय काय थोडे पण नवीन बनवले काय नु. हाय मम्मी, हे मम्मी, हे मंदिर पण थोडंसं काय तरी नवीन बनवले. हे काय घरण ते सगळं छान छान झालेलं आहे. आता तिथं लाईट रात्रीचं लाईट पण चालत ओके जाऊ घराचे तिथं आतमध्ये कामच आहे. प्लॅस्टिकचं हा काढते. तर एकदम मस्त नवीन झालेलं आहे. पहिले सरा पोत तवा सारखं ना, तवा सारखं ना मम्मी. हा इथं नवीन झालेलं आहे. पण मला पण बेल नाही वाजवता येणार. कोणतं कॅलेंडर तर तिथं छान मस्त पिके ना नवीन झालेलं आहे. हेच देव येतं बघा आतमध्ये. रेणुका माताचं देव आहे. मीच पडलं शेवट मी पडते. आता मस्त हळूच माग ठरवायचं. छान रेणुका माताचं आहे ना आतमध्ये नाही, पण आतमध्ये आहे ना जाऊ नाही शकत कारण की इथं आहे ना कुलूप आहे त्याच्यामुळं. नाही तर जात पण नाही तसं. एकदा मम्मी पहा तर बाहेर असे देव येतो. तो मस्त झालेलं आहे. छान छान मस्त झालेलं आहे म्हणून बघा किती छान मस्त झालेलं आहे. आता पावसाळा चाललाय त्याच्यामुळे आता नवीन जुगाड करणारच ना. झालं नंतर तो झाला स्वप्न बंद कर पोळ्यात पप्पा इथं घड्याळ पण आहे राव. हो हो तर एकदा मुळे पण देत बघा. इकडे पण देत देवाला मुलं पण घेत असतात. तसं काही नाही पण आज पप्पा आलते. दोन पेटले. हे तर लाव नाही दोन हळू सावकाश. झालं मला पाया पडू दे मला दरवाजा लावायला. अगं हो चल मागो बाळा.
इथे घड्याळाचा आवाज येतोय. ओजय पोकळे. चलो चलो. हॅलो गाईज. तर बघा आत्ताच आम्ही आलतो माझ्या मम्मीच्या त्यांच्या माहेरच्या कुलदैवत म्हणजेच आमची रेणुका माता. तर नवीनच बांधकाम चालू केलं आहे त्याच्यामुळं असं खूप मस्त केलं आहे. तर चला आता आम्ही चाललो घरी, घरी गेला भेटतो.